पीडित महिला डॉक्टर यांनी एक खुलासा वजा पत्र दिलं होतं, ज्यामध्ये डॉक्टर धुमाळ यांच्याकडे त्यांनी त्यांची बाजू मांडलेली होती। डॉक्टर धुमाळ आपल्यासोबत आहेत। फलटणच्या त्याच उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही आहोत, ज्या ठिकाणी या पीडित महिला डॉक्टर काम करत होत्या आणि इथे डॉक्टर धुमाळ हे प्रभारी अधीक्षक म्हणून काम करतायत, बरोबर सर? आता मला सांगा की या महिला डॉक्टरांनी लेखी खुलाशामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की या महिला डॉक्टरांना त्रास दिला जातो आहे पोलिसांकडून आणि त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला पोलीस जबाबदार असतील। त्रास पोलिसांकडून दिला जात होता, पण त्या तुमच्या विभागाच्या कर्मचारी होत्या, तुम्ही त्यावरती का पावलं उचलली नाहीत? आमच्या कार्यालयात, उपजिल्हा रुग्णालय कार्यालयात येथे कुठेही की त्यांना पोलीस कर्मचारी त्रास देत आहेत असा उल्लेख आमच्याकडे केलेला नाही। त्यांनी तसा खुलासा चौकशी समितीसमोर की जी तक्रार त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक येथे ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी दिली होती, त्या चौकशी समितीसमोर त्यांनी तो खुलासा दिला होता। सर, याच्यामध्ये हा त्यांचा खुलासा आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर धुमाळ म्हणून तुमचं नाव आहे की मी धुमाळ सर यांना असं असं कळवलं म्हणून या ठिकाणी की बाबा असा काही प्रकार घडलेला नाही, जो आरोप या पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावरती केला जात होता की जे उपचारांसाठी आणले जाणारे किंवा वैद्यकीय तपासणीसाठी आणले जाणारे जे आरोपी आहेत तर त्या आरोपींना लवकर त्या सर्टिफिकेट्स देत नाहीयेत, तर मग असा आरोप पोलीस करतायत। त्या तुमच्या महिला ज्या डॉक्टर आहेत त्या म्हणतायत की माझा छळ होतोय, तर तुमच्या विभागाकडून का नाही याच्यावरती पावलं उचलली गेली? त्यांनी माझा छळ होतोय असं आमच्या विभागामध्ये कुठेही त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात कळवलं नाही। त्यांनी फक्त चौकशी समितीसमोर पोलिसांबाबत काही त्यांचे मुद्दे मांडले आणि चौकशी समितीचा जो अहवाल आला त्यानुसार त्यांना सूचना देण्यात आल्या व हे प्रकरण तेथेच संपले होते। या सगळ्या प्रकारामध्ये काहीच म्हणजे या जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्हाला वाटलं नाही का की असा असा प्रकार घडतोय? आणि एक नाही, अनेक घटना त्यांनी त्यामध्ये नमूद केल्यात की आपण याची दखल घ्यायला हवी, आपल्या विभागामध्ये जर असं होतंय, एका महिला डॉक्टरला अशा प्रकारे छळ केला जातोय। त्याच्यामध्ये असंही म्हटलंय की जो गोपाळ बदने आहे तो इथं इमर्जन्सी विभागामध्ये येऊन आपल्याला धमकी देतोय, असं या महिला डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। डॉक्टर गोपाळ आपलं उपनिरीक्षक गोपाळ बदने याचं नाव मी प्रथमच ऐकत आहे। त्याबाबत मला कधीही मॅडमनी ह्यांचा उल्लेख माझ्याजवळ केलेला नाही। मग जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे जवळपास जुलै महिन्यामधलं आहे, ते जुलैला दिलेलं आहे। ते पत्र या कार्यालयास अवगत नाही। ह्याच्यामध्ये उल्लेख आहे, पण पोलिसांनी तुम्हाला काहीच नाही विचारलं कुठलं, त्यामुळे मी त्या पत्राबाबत मी काही बोलू शकत नाही। आणि पत्र आहे बघा, हे पत्र आहे, याच्यामध्ये चौकशी समिती जिल्हा रुग्णालय सातारा, हो, पण याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय म्हणजे तुमचाच विभाग आला ना तो, हो, पण मग याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी काही घटना नमूद केल्या, त्याच्यामध्ये तुमचं नाव असं आहे की तुम्हाला त्यांनी या घटनांबद्दल वेळोवेळी कळवलेलं आहे, असं तुमचं नाव आहे यामध्ये, आणि त्यांना कसा त्रास दिला जातो आहे। आता इथे जर बघितलं की जो गोपाळ बदने आहे तो या तुमच्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या खुर्चीवरती बसून आपल्याला धमकी देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर तुम्ही इथं अधीक्षक आहात, तुम्हाला असा काही प्रकार इथे कधी जाणवला की नाही जाणवला? म्हणजे मला किंवा माझ्या हॉस्पिटलमधील कर्मचारी यांना चौकशी समितीसमोर सर्वांनी जे हे दिले आहेत यामध्ये आम्हाला अजिबात हा प्रकार जाणवला नाही। आता याच्यात लिहिलं ना की माननीय महोदय फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी PSI बदने सर हॉस्पिटलमध्ये येऊन इमर्जन्सी ड्युटी चेअरवर बसून आम्हाला धमकी देतात, ही बाब अतिशय गंभीर आहे, त्यांना निदर्शनास व आरोपी फिट अनफिटच्या बाबतीत त्यांनी असं करू नये असं स्पष्टपणे यामध्ये म्हटलंय की हे गोपाळ बदने इथं येऊन धमकी देत आहेत म्हणून या रुग्णालयामध्ये येऊन। याबाबत
तो खुलासा चौकशी समिती समोर करण्यात आला, पण हॉस्पिटल प्रशासनाला मला आतापर्यंत अनेकदा सांगितलं की खुलासा तुमच्याकडे नाही केला, चौकशी समितीकडे केला, पण तुम्ही इथले अधीक्षक आहात, तुमच्या नियंत्रणामध्ये हे सगळं हॉस्पिटल आहे, इथं असा काही प्रकार घडला की नाही? घडलाच नव्हता. माझ्या सिक्युरिटी गार्ड्स, हॉस्पिटलमधील वर्ग 4 कर्मचारी किंवा सिस्टर यांनी सुद्धा मला या प्रकाराबद्दल घडला आहे असं कधीही मला अवगत केलेले नाही. असं ह्या ठिकाणी इतक्या घटना आहेत की वेळोवेळी इथे पोलीस काही आरोपींना घेऊन यायचे आणि त्यांना फिटनेस सर्टिफिकेट हवं असायचं या पोलिसांना, आणि ज्या डॉक्टर आहेत तर त्या आरोपींची परिस्थिती काय आहे वैद्यकीय त्यानुसार उपचार करायच्या. बरोबर, वैद्यकीय पेशामध्ये हेच अपेक्षित आहे. मात्र त्यातून जे काही खटके उडत होते याचे एक ना अनेक दाखले या त्यांच्या खुलाशामध्ये आहेत. तर मग हे असं या ठिकाणी होतच नव्हतं, म्हणजे ह्या मध्ये जे काही त्यांनी लिहिलंय तसं काही होतच नव्हतं असं तुम्हाला म्हणायचंय? कारण एक ना अनेक त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत तिथे, पण तुम्हाला काही माहित नाही याच्यामध्ये. एक दोन किरकोळ नाही, किरकोळ नाही आहेत याच्यामध्ये, खूप सगळी उदाहरणं आहेत, नावं घेऊन आहेत की कुठल्या आरोपींना पोलीस घेऊन आले आणि त्यावेळी नक्की काय घडलं ते. याबाबत एकदा दोनदा रात्री आरोपी आल्यावरती मॅडमनी एकदा तपासण्यासाठी नकार दिला होता. त्यावेळेस मी त्यांना समजून सांगितलं होतं, पेशंट कोणत्याही वेळेस आला तरी पेशंट बघणं, रुग्ण बघणे व त्याला सेवा देणे हे आपलं कर्तव्य आहे, त्यानुसार आपण कृपया हे करावे. ह्यासाठी वादविवाद दुसरा पण एक या ठिकाणी त्यांनी यामध्ये आरोप केला होता की खासदारांचे 2 PA आले आणि त्यांनी फोन लावून दिला, खासदारांशी बोलणं करून दिलं या महिला डॉक्टरांचं. तर हे गंभीर आहे असं वाटतं तुम्हाला की थेट एक खासदार, एक राजकीय व्यक्ती अशा प्रकारे जर डॉक्टरांना फोन करते आणि दबाव टाकते? खासदारांबाबत मला त्यांनी कधीही कोणताही उल्लेख केलेला नाही, त्यामुळं मी याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही. सर याच्यात उल्लेख आहे, हो याच्यात उल्लेख आहे ना, त्यांचा हा लेखी खुलासा आहे, हा तुमच्याच सर पण तुमच्याच विभागाला दिलेला आहे तो. तर ऐकलं आपण, ही प्रशासकीय पातळीवरची अगदी टिपिकल ज्याला म्हणतो आपण तशा स्वरूपाची ही उत्तरं आहेत डॉक्टर धुमाळ यांच्याकडून. मात्र या उत्तरांमधून आपल्याला अपेक्षित जी काही उत्तरं आहेत, जे प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेले आहेत, ती उत्तरं मिळालीत का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, फलटण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.